हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे। आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि आवडेल अशी इडली आणि डोश्याची चटणी बनवणार आहे, म्हणजेच नारळाची चटणी बनवणार आहे। तर चला मग तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ जर आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला मिस करू नका। तर चला आता सुरुवात करूया। सुरुवातीला मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि मी एक नारळ घेतलेला आहे, जे मी काळी साल जे आहे ते काढून घेतलेले आहे। आणि आता आपण हे एक नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यामध्येच आता आपण लगेच एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते पण भाजलेले आहेत, आणि एक छोटी वाटी डाळे घेतलेल्या आहेत। आता आपण घेणार आहेत 5 ते 6 हिरवी मिरची घेणार आहे। हिरवी मिरची जास्त वापरायची नाही, आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये एकदम गावरान ताजा कढीपत्ता घेणार आहोत। कढीपत्ता घेतल्यानंतर एक छोटा चमचा आपण साखर पण याच्यामध्येच घेणार आहोत। आणि आता हे सगळं साहित्य आहे ते आता आपण वाटून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने वाटलेलं आहे। थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, एकदम बारीक असं मी हे जे वाटण करून घेतलेलं आहे। तर चला, हे वाटून तयार झालेलं आहे। तर आता आपण एक बॉन घेणार आहे, त्यामध्ये आता आपण हे काढून घेणार आहे। तर हे पहा, एकदम बारीक आणि एकदम छान हे वाटण तयार केलेलं आहे। तर आता आपण याला छानसा तडका तयार देणार आहोत। तर चला आता आपण पुढची तयारी करूया। मी एक स्टीलचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण तेल घेतलेलं आहे। तर तेल घेतल्यानंतर त्यावर आपण लगेच मोहरी घ्यायची आहे। मोहरी थोडीशी जास्त वापरायची आहे। तर मोहरी एकदम तडतड होत आहे, त्यातच लगेच जिरे घ्यायचे आहेत। जिरे आणि मोहरी एक एक चमचा घेतलेला आहे। त्यापर्यंत लगेच अर्धा चमचा धने घेतलेले आहेत। अर्धा चमचा धने घेतल्यानंतर लगेच अर्धा चमचा मी तीळ घेतलेला आहे। तिळानं आणि धन्यानं एकदम स्वाद येतं। तर चला, लगेच गावरान कढीपत्ता घ्यायचा आहे, आणि आता घेणार आहे ते मी थोडासा हिंग घेतलेला आहे। तर आता आपण हे जे साहित्य आहे ते एकदम छानसं कडक तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। तर आता हे एकदम कडक झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे मी। तर चला, एकदम छान तडका देऊया पटदिशी। तर हे पहा, एकदम तडका छान बसलेला आहे ह्या चटणीला। तर ही चटणी जी आहे ती इडली डोश्यासोबत एकदम मस्त लागते, एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने ही चटणी जी आहे ती तयार केलेली आहे। आता की त्यामध्ये घेणार आहे ते चवीनुसार मीठ, मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने दिसायला तर एकदम टेस्टी दिसत आहे। तर ही चटणी जी आहे ती इडली डोश्यासोबत मस्त लागते, आवडीने खातील अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर दिसायला तर एकदम छान दिसत आहे। तर चला, थोडीशी सजावट करणार आहोत। त्याच्यावर आता आपण थोडीशी कढीपत्त्याची पाने घेणार आहोत। पाने घेतल्यानंतर आता आपण ही चटणी जी आहे ती थोडीशी मी टेस्ट करून बघणार आहे कशी झालेली आहे। एकदमच टेस्टी झालेले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हीही इडली डोश्याला अशीच चटणी बनवा, आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे। आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे।